महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत अतिशय अटीतटीच्या लढती झाल्या। महाविकास आघाडीने लोकसभेच्या रणांगणात जोरदार मुसंडीही मारली। त्यामुळे महायुतीचं मिशन 45+ स्वप्न पुरतं भंगलंय। मात्र निकालानंतर भाजपचे नेते आशिष शेलार राजकीय संन्यास घेणार का अशी चर्चाही रंगू लागली। लोकसभा निवडणूक प्रचारात सत्ताधारी महायुतीकडून महाविकास आघाडीची सातत्याने खिल्ली उडवण्यात आली। सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीला कमी लेखलं। प्रचाराच्या काळात काही नेत्यांनी पातळी सोडून वक्तव्य केली, तर काही महायुतीच्या नेत्यांनी महाविकास आघाडीला चॅलेंजही दिलं। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही उत्साहाच्या भरात उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला चॅलेंज दिलं होतं। ठाकरे आमच्या बरोबर होते तेव्हा तुमचे 18 खासदार होते, मात्र आता तुम्ही महाविकास आघाडीत असताना जर तिन्ही पक्षांचे मिळून 18 खासदार आले किंवा 18च्या वर गेले तर मी राजकीय निवृत्ती घेईन। त्यामुळे निवृत्तीचा खेळ आपण निवडणुकांच्या निकालानंतर खेळू। उद्धव ठाकरेजी, हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल, मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल, तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे, भारतीय जनता पार्टी देशात 45च्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रति आव्हान देतो, देशात जाऊ दे, महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही 18 होतात आमच्यामुळे, आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही 18 आलात तर मी राजकारण सोडतो। असं चॅलेंज आशिष शेलार यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत दिलं होतं। मात्र लोकसभा निवडणूक निकालात राज्यात महाविकास आघाडीनं मोठं यश मिळवलंय। आशिष शेलारांच्या चॅलेंजनुसार महाविकास आघाडीनं 18 पेक्षा जास्त जागा जिंकल्या। त्यामुळे संन्यास घेण्याचं चॅलेंज शेलार यांना महागात पडणार असल्याचं दिसतंय आणि स्वतः दिलेल्या चॅलेंजनुसार ते राजकीय संन्यास घेणार का हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।